प्रभूच गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 God is good All the time. all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. गुरुवारची संध्याकाळ प्रार्थना संघाचे सभासद एकत्र जमलेले आणि प्रार्थना ऐन रंगात आलेली. प्रेज अँड वर्शिप सुरू आहे. सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. परमेश्वराचा गौरव आणि स्तुती करत आहेत. 2-2.5 हजार लोकांचा तो समुदाय आहे आणि त्या समुदायामध्ये बसलेला एक तरुण मनुष्य, त्याने त्या दिवशी विचार केलेला होता फक्त ही कॅरिझमॅटिक गाणी ऐकायची आणि घरी जायचं. आणि म्हणूनच जेव्हा प्रेज अँड वर्शिप संपली त्यावेळेला तो मुलगा उठण्याचा विचार करत होता, परंतु तुडुंब भरलेलं ते सभागृह, सर्वांच्या समोर निघायचं कसं, म्हणून त्याने विचार केला इथेच बसूया. आणि प्रार्थना संघाच्या एका सभासदाने वाचन करण्यासाठी तो वेदीवरती गेला आणि त्याने शुभवर्तमान उघडून वाचन वाचायला सुरुवात केली. ह्या तरुणाला ते शब्द काही ऐकायचे नव्हते, म्हणून त्याने आपल्या दोन्ही कानामध्ये बोटं घातली. आणि बघा परमेश्वर कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. एक माशी येऊन त्याच्या नाकावरती बसली. आता तुम्ही विचार करा की ह्या माणसाचे दोन्ही हात कान गच्च दाबून धरण्यामध्ये गुंतलेले आहेत. नाकावरती माशी बसलेली आहे. त्याला ती माशी पळवून लावायची आहे, परंतु करणार काय? मान हलवतो, डोकं हलवतो, माशी काही पळत नाही. शेवटी त्याने एका कानातून बोट काढलं आणि ती माशी हाकलून लावली. परंतु त्या 4 सेकंदामध्ये एक महत्वाचा चमत्कार त्या सभागृहामध्ये घडला. वाचन करणारा जो वाचक होता त्याने शुभवर्तमानातले शब्द वाचले, ज्याला कान आहेत तो ऐको. आणि ते शब्द नेमके ह्या मुलाच्या कानावरती पडले. तो मुलगा विचार करू लागला की अरे, ज्या क्षणाला मी माझ्या कानातून बोट काढलं त्याच क्षणाला बायबलमधील शब्द माझ्या कानावरती पडावेत की ज्याला कान आहेत तो ऐको. मला परमेश्वराने कान दिलेले आहेत. प्रभूची सुवार्ता ह्या ठिकाणी घोषवली जात आहे आणि इतर कितीतरी लोक बहिरे असतील, त्यांना ही सुवार्ता कधीच ऐकायला मिळणार नाही. मला आज संधी मिळालेली आहे. त्याने दुसऱ्या कानातून बोट काढलं. त्या दिवशी त्याने प्रभूची सुवार्ता अगदी मन लावून ऐकली. त्याचं पूर्ण परिवर्तन झालं. त्यानंतर तो प्रार्थना सभेला येऊ लागला, प्रार्थना संघामध्ये जॉईन झाला, म्युझिक मिनिस्ट्रीमध्ये जॉईन झाला आणि आज तो त्या प्रार्थना संघाच्या म्युझिक मिनिस्ट्रीचा प्रमुख इन्चार्ज आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. ही संपूर्ण कथा तुमच्या समोर कशासाठी सांगितलेली आहे की प्रार्थनेमध्ये एकीकडे आपण बोलत असतो पण दुसरीकडे आपण ऐकायचं असतं. परमेश्वर सातत्याने आपल्याशी बोलत असतो. मिलानचे संत आम्ब्रोस किती सुंदर सांगतात बघा की प्रार्थना करत असतो तेव्हा आपण परमेश्वराशी बोलतो, परंतु आपण बायबल वाचत असतो तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. परमेश्वर आपल्याशी फक्त बायबलच्या माध्यमातून बोलत नाही, परमेश्वर आपल्याशी पोप महोदयांच्या मुखातून बोलत असतो, त्याच्या परिपत्रकामधून बोलत असतो, ह्या निसर्गामधून बोलत असतो. संत फ्रान्सिस असिसीला ह्या निसर्गामध्ये देवाचा आवाज ऐकू यायचा. संत तेरेसा हिने सहज आकाशामध्ये बघितलं आणि टी नावाचा आकार तयार झालेला ताऱ्यांचा तो पाहून तिने ताबडतोब आपल्या आई वडिलांना बोलावलं आणि सांगितलं परमेश्वराने माझं नाव ह्या आकाशात कोरलेलं आहे, त्याच्या तळ हातावरती कोरलेलं आहे. त्या मुलीने कुठेतरी परमेश्वराचा आवाज ऐकला. फुललेलं फुल तिने पाहिलं आणि वडिलांना सांगितलं गॉड इज स्माइलिंग ॲट मी. आणि वडिलांनी सांगितलं वेअर इज इट. आणि तेव्हा ती ताबडतोब त्यांना ओढून बाहेर घेऊन जाते आणि फुललेलं फुल दाखवते. परमेश्वर अशा पद्धतीने माणसाशी वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो. माणसाने मात्र ऐकण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी ऐकणं ह्या विषयावरती मला थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे. पहिल्या प्रथम कोणाचं ऐकायचं? माणसाला एकाच वेळेला 3 आवाज ऐकू येत असतात. ह्या क्षणाला मी बोलत आहे, तुम्हाला 3 आवाज ऐकू येत असावेत. पहिला आवाज स्पष्टपणे माझा आवाज, दुसरा आवाज परमेश्वराचा आवाज आणि तिसरा आवाज तुमचा स्वतः. वेळेला 3 आवाज ऐकू येत असतात. आपण कोणता आवाज ऐकायचा ते आपण ठरवायचं.
परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी जीवाचे अशा प्रकारे कान करायचे. परमेश्वराने आदामाला आज्ञा दिलेली होती, तीच आज्ञा आदामाने एवेला दिलेली होती. परमेश्वर सरळ काही एवेशी बोललेला नव्हता, परंतु एवेने आदामाकडून ऐकलेलं की त्या झाडाचं फळ खायचं नाही. परंतु तिने कोणाचं ऐकलं? तिने आदामाचं ऐकलं नाही, तिने त्या सर्पाचं ऐकलं आणि सगळा घोळ झालेला आहे. म्हणून माणूस जीवनामध्ये कोणाचं ऐकतो ते तपासून पाहणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात? वेगवेगळी उत्तरं आली, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? तेव्हा एकच उत्तर आलं, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. पेत्राच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले, जणू काही साक्षात परमेश्वराने ते प्रकट केलेले शब्द. रक्त आणि मांस यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केलेलं आहे, असं येशू म्हणाला. म्हणजे पेत्राच्या मुखातील परमेश्वराची वाणी प्रभू येशू ख्रिस्त ओळखू शकला. कालांतराने जेव्हा त्याने सांगितलं की आता आपण जेरुसलेमला जात आहोत, त्या ठिकाणी मला अशा प्रकारे ठार केलं जाईल, तेव्हा पेत्र त्याला एका बाजूला घेऊन जातो आणि त्याला सांगतो, प्रभूजी तुमच्या बाबतीत असं घडू नये. तेव्हा येशूने काय सांगितलं? अरे सैताना, माझ्यापासून चालता हो. म्हणजे त्या ठिकाणी असलेला सैतानाचा आवाज देखील प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखला. अरण्यामध्ये येशूची परीक्षा सुरू होती, त्या ठिकाणी देखील येशूने तो आवाज ओळखला. यार्देन नदीच्या किनारी परमेश्वराचा आवाज ऐकू आला, तू माझा परमप्रिय पुत्र आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हा आवाज देखील येशूने बरोबर ओळखला. आपण देवाचे पुत्र आहोत, त्याप्रमाणे आपल्याला आता जीवन जगायचं आहे. माणूस जीवनामध्ये कोणाचा आवाज ऐकत असतो तो माणसाने सतत तपासून पाहायचा आहे. रूपांतराच्या पर्वतावरती अशाच प्रकारचा आवाज ऐकू आला आणि त्या आवाजामध्ये एक महत्वाचा शब्द होता. नुसता हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे एवढं म्हणून परमेश्वर थांबला नाही. त्याने पुढचं एक महत्वाचं वाक्य म्हटलं, ह्याचे तुम्ही ऐका. ख्रिस्ती व्यक्तीने कोणाचं ऐकायचं? प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकायचं आहे. तो नुसता लिखित शब्द नाही, तर शाश्वत परमेश्वराचा जिवंत असा शब्द आहे. म्हणून तो शब्द ऐकण्यासाठी माणसाने सतत आपले जीवाचे कान करायचे. प्रभू येशू ख्रिस्ताची ती सुवार्ता ऐकण्यासाठी कुठून कुठून लोक यायची. म्हणजे येशूचा शब्द ऐकण्यासाठी आपण आपले जीवाचे कान प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकायचं आहे, परमेश्वर पित्याचं ऐकायचं आहे. आणि आपल्या ठाई वस्ती करणारा परमेश्वराचा पवित्र आत्मा हा देखील अनिर्वाच्य कणण्याने आपल्यामध्ये मध्यस्थी करत असतो. आपण प्रार्थना कशी करावी आपल्याला ठाऊक नसतं. आपण परमेश्वरांना अब्बा बाप्पा ह्या नावाने हाक मारायची, ही प्रेरणा साक्षात पवित्र आत्मा देत असतो. म्हणून त्या पवित्र आत्म्याची वाणी ऐकण्याची स्वतःच्या कानाला सवय लावायची. आणि म्हणूनच कोणाचं ऐकायचं आहे? परमेश्वर पित्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि पवित्र आत्म्याचं. आणि त्याचबरोबर हे पवित्र त्रैक्य जे संपूर्ण ख्रिस्त सभेद्वारे, ह्या निसर्गाद्वारे, ह्या जगात घडणाऱ्या घडामोडीद्वारे आपल्याशी जो बोलत असतो, त्याचं माणसाने ऐकत राहायचं आहे. कशाला ऐकायचं आहे? कारण ऐकण्याने श्रद्धा तयार होत असते, ऐकण्याने श्रद्धा मजबूत बनत असते. फेथ कम्स थ्रू हिअरिंग. कोणीतरी कधीतरी कुठेतरी परमेश्वराचा शब्द सांगितला, तो एका माणसाने ऐकला, तो मग 4 माणसाने ऐकला, सुरुवातीला 12 प्रेषित, त्याच्यानंतर कुठेतरी एका व्यक्तीने ती श्रद्धा काळजामध्ये जोपासली, ती स्वतःपुरता ठेवली असती तर इतरांपर्यंत गेली नसती. म्हणून आपण कशासाठी ऐकायचं आहे? श्रद्धा मजबूत करण्यासाठी आपण ऐकायचं आहे. दुसरं महत्वाचं कारण मार्गदर्शन मिळवण्यासाठी. असिसीचे संत फ्रान्सिस ह्यांनी सांगितलं की जेव्हा मला मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा मी बायबल वाचायला सुरुवात करतो, कारण त्या ठिकाणी परमेश्वर मला सातत्याने मार्गदर्शन करत असतो. कसं जगायचं, काय करायचं, निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा, त्याविषयीचं मार्गदर्शन. त्यासाठी देवाचा शब्द सातत्याने ऐकणं गरजेचं आहे. आपल्या जडणघडणीसाठी
सर्वांगीण जडणघडणीसाठी परमेश्वराचा शब्द सातत्याने ऐकणं गरजेचं आहे. इतरांच्या मुखातून म्हणा, प्रत्यक्ष बायबलमधून म्हणा, ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीमधून म्हणा, अशा पद्धतीने जेव्हा परमेश्वराचा शब्द आपण ऐकत असतो तेव्हा आपली जडणघडण होत असते. जर आपण अशा ऐकण्याकडे दुर्लक्ष केलं तर जीवनामध्ये खूप मोठा आघात होण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष घडलेली ही घटना बिशप मुंबईच्या सहाय्यक बिशप पर्सिवल फर्नांडिस यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. ते म्हणतात की सकाळची वेळ, तो कामावर जाण्याच्या तयारीत, त्यांचं छोटं बाळ असं जमिनीवरती झोपवलेलं, ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि त्याच्या हातामध्ये औषधाची बाटली होती. बस येण्याची तो वाट बघत होता. त्याच्या घरासमोरच बसचा थांबा. बसचा आवाज ऐकला की थोडंसं औषध घ्यायचं, ती बाटली तिथेच ठेवून निघायचं असा त्याने विचार केलेला. आणि बसचा आवाज आला, त्याने बाटलीचं झाकण उघडलं, थोडंसं औषध घेतलं आणि घाई झाली होती म्हणून तशीच उघडी बाटली त्याने खाली ठेवली की औषधाची बाटली उघडी आहे, बाळ त्या ठिकाणी झोपलेलं आहे, ती बंद कर. तिने काही व्यवस्थित ऐकलं नाही. नुसता हा तुम्ही जा, बस आली. तो धावत पळत बिचारा निघून गेला. ते बाळ जागं झालं. बाजूला रंगीबिरंगी बाटली दिसते. त्याने त्याच्या स्वतःच्या तोंडाला लावली. थोड्या वेळाने ते तडफडू लागलं. त्या तडफडण्याचा आवाज आईच्या कानावर गेला. आई बघते आहे तर बाळ तडफडत आहे. उचलून हॉस्पिटलला नेणार वाटेमध्येच ते बाळ मरण पावलं. न ऐकण्यामुळे कोणता आघात होऊ शकतो त्याचं हे छोटंसं आपल्या व्यावहारिक जीवनातलं उदाहरण आहे. बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबामध्ये ते घडत असतं. हातामध्ये मोबाईल असतो, त्याच्यावरती आपण काहीतरी मेसेजेस पाहत असतो. आई म्हणा, वडील म्हणा, भाऊ म्हणा, पती म्हणा, पत्नी म्हणा, आपल्याशी बोलत असतात, काहीतरी आपल्याला सांगत असतात, परंतु आपलं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी नसतं. त्यामुळे कधी कधी घरामध्ये मोठी भांडणं होण्याची शक्यता असते. ती सांगते की मी तुला सांगितलं होतं, माझे 4 मित्र संध्याकाळी येणार आहेत, आणि ती सांगते तू कधी सांगितलंस. तिने ते ऐकलंच नाही, कारण त्यावेळेला तिच्या हातामध्ये मोबाईल असण्याची शक्यता आहे किंवा तिचं लक्ष कुठेतरी विचलित असण्याची शक्यता आहे. म्हणून माणसाने कशासाठी ऐकायचं? स्वतःची जडणघडण करत असताना, दुसऱ्यांचा आदर ठेवत असताना, आपल्या कुटुंबात आणि आजूबाजूला परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे अघटित काही घडू नये म्हणून माणसाने ऐकायचं आहे. कसं ऐकायचं ह्याविषयी आपल्या शुभवर्तमानामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने तर ती उदाहरणं आपल्यासमोर स्पष्टपणे ठेवलेली आहेत की पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो संपूर्ण दाखला सांगून झाल्यानंतर येशू सांगत आहेत, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. म्हणजे जीवाचे कान करायचे आणि ऐकायचं असं त्याने येशूने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी सुंदर उदाहरण आहे मरियेचं, मार्था आणि मरिया. की मार्था पुष्कळ गोष्टीविषयी दगदग आणि चिंता करत राहिली. मरिया येशूच्या पायाशी बसून त्याचं ऐकत राहिली असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कसं ऐकायचं? लक्षपूर्वक प्रभूच्या पायापाशी बसून व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. बालकासारखं ऐकायचं आहे. छोट्या बाळाकडे तुम्ही बघा, त्या बाळाला तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा, कसं एकदम टक लावून तुमच्याकडे बघत असतं आणि ते ऐकत असतं. म्हणून येशू सांगत आहे, बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणारच नाही. तसं बालकासारखं व्हायचं. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला रिसेप्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे ते बाळक स्वीकारण्यासाठी तयार असतं. बऱ्याच वेळेला आपला मेंदू एवढा तुडुंब भरलेला असतो की आपल्याला दुसऱ्या कोणाचं काही ऐकायचं नसतं. आपण आपलीच निर्णय घेतलेले असतात. दुसऱ्यांचा विचार ऐकण्यासाठी थोडीशी सुद्धा जागा आपल्या मेंदूमध्ये आपण तयार ठेवलेली नसते. त्यानंतर शताधिपती सांगत आहे की मी ताबेदार माणूस आहे आणि मला शब्दाची किंमत माहीत आहे. मी एका माझ्या दासाला हे करायला सांगितलं ते तो करतो, त्याला ए सांगितलं तर येतो, त्याला दुसऱ्याला जा सांगितलं तर तो जातो, अमुकाला अमुक कर सांगितलं तर तो ते करतो. म्हणजे मी ताबेदार माणूस आहे. शब्दाची किंमत मला माहीत आहे. म्हणून प्रभूजी तुम्ही फक्त एक शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. कशा पद्धतीने त्या शब्दामध्ये पॉवर आहे बघा, ते सामर्थ्य केवढं प्रचंड आहे बघा. अशा पद्धतीने माणूस ज्या वेळेला ऐकत असतो, शताधिपतीने फक्त एक शब्द ऐकण्यासाठी जीवाचा कान केला आणि त्या ठिकाणी त्याचा चाकर बरा झाला.
विश्वासपूर्ण अंतःकरणाने ऐकायचं कसं, त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. जाणीवपूर्वक ऐकायचं म्हणजे स्वतःच्या कानाला सवय लावायची आणि मनामध्ये खूप विचार करायचा. येशूने त्यासाठी 2 पुत्रांचा दाखला दिलेला आहे. त्याने एका पुत्राला सांगितलं, आज द्राक्षमळ्यात काम करायला जा. तो सांगतो जातो आणि तो गेलाच नाही. मग दुसऱ्याला सांगितलं तर तो सांगतो मी नाही जात, पण नंतर त्याला पश्चाताप होऊन तो निघून गेला. मग येशू विचारत आहे, ह्या दोघांपैकी कोणी त्याच्या बापाच्या इच्छेप्रमाणे केलं? आणि त्याने सांगितलं दुसऱ्याने. कारण सुरुवातीला त्याने नकार दिला, परंतु नंतर मात्र त्याने होकार दिलेला आहे. परंतु तिसरा पुत्र आहे तो दाखला सांगणारा साक्षात प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याने परमेश्वराच्या इच्छेला होकार दिला आणि त्यानुसार त्याने केलेला आहे. त्याने पहिला होकार दिला आणि नंतर नकार दिला, किंवा पहिला नकार दिला आणि नंतर होकार दिला, असं नाही आहे. म्हणून तुमचं बोलणं होय तर होय आणि नाही तर नाही असावं, असं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून ऐकायचं कसं, अगदी जाणीवपूर्वक आणि आज्ञाधारक मनाने. आणि शेवटचा मुद्दा, नक्की काय ऐकायचं? थिंक बिफोर यू स्पीक अँड थिंक आफ्टर यू लिसन, असं म्हटलं जातं. थिंक बिफोर यू स्पीक, बोलायच्या अगोदर विचार करायचा, परंतु ऐकल्यानंतर सुद्धा विचार करायचा. त्याच्यासाठी थिंक हा शब्द बघा कसा येतो, THINK. प्रत्येक अक्षरामध्ये काहीतरी दडलंय की नाही बघा. टी म्हणजे ट्रू, काय ऐकायचं? जे खरं असेल, जे सत्य असेल ते सत्य. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. ते सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा. H म्हणजे हेल्पफुल, जे मला मदतीस ठरेल, मदतरूप ठरेल, इतरांच्या मदतीला येईल, अशा प्रकारचं काहीतरी ऐकायचं. I म्हणजे इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं असेल तरच ते ऐकायचं. मोबाईलवरती सगळं उपलब्ध असतं, सगळंच काही महत्वाचं नसतं, ते आपण व्यवस्थित शोधून काढायचं. And for need किंवा नेसेसरी, आवश्यक आहे का हे ऐकायचं. नाहीतर आपण बराच वेळ काही गोष्टी आपण मोबाईलवरती ऐकत राहतो आणि त्याद्वारे आपलं तारण होत नाही, उलट आपण अस्वस्थ होतो आणि वेळ आपला फुकट जात असतो. नेसेसरी आहे किंवा नाही ते बघायचं. आणि के फॉर काइंड ऑर गुड, म्हणजे जे खरोखरच इतरांना ऐकल्यामुळे दयाळूपणा निर्माण होईल, अशा प्रकारे काहीतरी ऐकायचं. चांगलं काहीतरी ऐकण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. परमेश्वराचा शब्द ऐकायचा, काळजाच्या कुपीमध्ये तो ठेवायचा. त्यासाठी लागले तर इतरांचं मार्गदर्शन घ्यायचं. त्यासाठी सुंदर असली घटना बायबलमध्ये देण्यात आलेली आहे आणि ती घटना आहे शमूएलाची. 10 वर्षाचा तो छोटासा बाळ त्या ठिकाणी वेदीच्या जवळ झोपलेला आहे आणि परमेश्वर त्याला बोलावत आहे. एकदा बोलावलं, दुसऱ्यांदा बोलावलं, तिसऱ्यांदा बोलावलं, त्याला काही कळत नाही. तो एली नावाच्या याजकाला जाऊन विचारतो. एली सांगतो जाऊन झोप. शेवटी एलीच्या लक्षात आलं की परमेश्वर ह्या बालकाला बोलावत आहे. तेव्हा त्याने त्याला सांगितलं, आत्ता जर त्याने तुला बोलावलं तर सांग, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि शमूएलाने ते शब्द काळजाच्या कुपीत ठेवले. परमेश्वराची वाणी ऐकता बरोबर ताबडतोब त्याने त्याला उत्तर दिलं, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि त्यानंतर शमूएल ह्या शब्दाचा अर्थच तो आहे, परमेश्वराने माझे ऐकले आहे. कारण त्याच्या आईने नवस केलेला, तो परमेश्वराने ऐकून ते बाळ जन्माला घातलेलं. आता हे बाळ परमेश्वराचं ऐकतं आणि सगळ्या लोकांना परमेश्वराची सुवार्ता पसरविते. ती सुवार्ता आपणा सर्वांना पसरविता यावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. गॉड इज गुड and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said.